चैत्र शुद्ध 2 सद्गुरूंचा सत्संग. सद्गुरूचा सत्संग लाभण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजत असते, परंतु प्रत्यक्षात तसे नसते. गुरुचरणांजवळ आल्यावर आपण कोठे आहोत, आपली पात्रता काय, हे फक्त सद्गुरूच निर्भीडपणे स्पष्ट शब्दात सांगतात. परंतु त्यासाठी साधुपुरुषांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहण्याची आवश्यकता असते. घाण कपडा पाण्यात धुता धुता रोज त्यातील थोडी थोडी घाण निघते व काही काळानंतर कपडा स्वच्छ होतो. त्यासाठी पाणी किती वापरले ह्याचा विचार करणे योग्य नाही. तसेच आपल्या मनःपटलावर नाना तऱ्हेच्या दोषांचे ढीग जमलेले असतात. ते आपोआप निघणार नाहीत. त्यासाठी योग्य गुरु व योग्य मार्गदर्शन मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. कितीही ग्रंथ वाचले, कितीही पुस्तके वाचली तरी वाचनाने योग्य ज्ञान होत नाही. स्वतःहून यातून मार्ग काढता येत नाही. त्यासाठी योग्य सत्पुरुषांचे, सद्गुरूंचे मार्गदर्शन व सहवास उपयोगी पडतो. सामान्य लोकांना सत्पुरुषांच्या दर्शनाला का जावे लागते हे कळत नाही. ते आपल्या सांसारिक अडचणी सद्गुरूंसमोर मांडतात. या अडचणींवर मात करण्यासाठी प्रथम माणसाने स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. गुरूंचे आशीर्वाद कसे मिळवता येतील हे पाहावे. वास्तविक पाहता आपल्याला जे पाहिजे ते सत्पुरुष देऊ शकतात इतका त्यांचा अधिकार मोठा असतो. सद्गुरुचरणांची शक्य तेवढी सेवा करावी. त्यामुळे स्वतःमधील अहंकार कमी होतो. सद्गुरूंची संगत अतिशय उत्तम आहे. ती तुम्हाला नवजीवन प्राप्त करून देऊ शकते. स्वतःबद्दल केलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते. आपले दोष लक्षात येतात. फक्त सत्पुरुषांच्या संगतीत गेल्यानेच ते दोष बाहेर काढणे शक्य होते. नवीन प्रवेश करणारे दोष परस्पर हटवले जातात. लोखंडावर गंज चढला तर घासलेट लावून पुसावे लागते, तेव्हाच गंज निघतो. लोखंडावरील गंज तसाच पुसण्याचा प्रयत्न केला तर गंज निघत नाही, उलट लोखंडावरच पसरतो. हे लक्षात घेऊन सद्गुरूंकडे जावे व स्वतःचे दोष नाहीसे करून घ्यावेत. सत्पुरुषांच्या सहवासात मनाचे विकार कमी होतात. जसजसे मनाचे विकार कमी होतात तसतशी बुद्धीची प्रगल्भता वाढते. चैत्र शुद्ध 3 विज्ञान व अध्यात्म. जे अनुभवाने सिद्ध होते ते अध्यात्म व जे प्रयोगाने सिद्ध होते ते विज्ञान होय. हिंदू धर्मात जो जीव जन्माला येतो तो प्रत्येक जीव अध्यात्म घेऊनच जन्माला येतो. अध्यात्म म्हणजे पोथी पुराण नसून अध्यात्म म्हणजे आपल्या शरीरात कोणाचा वास आहे, आपल्याला सजीवत्व कशामुळे आहे ह्याचा विचार करणे. आपल्या ठिकाणी जे भगवंताचे स्वरूप आहे, वास आहे, तो वास जागृत होणे म्हणजे अध्यात्म शक्ती प्राप्त करणे. प्रत्येक मनुष्याच्या मनात सूक्ष्म रीतीने अध्यात्म शक्ती वास करीत असते. काहींच्या मनात ती लवकर उदयास येते तर काहींच्या उशिरा. अध्यात्म प्रकट होण्याची वेळ प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळी असते. अत्तराची बाटली बंद असेपर्यंत अत्तराचा वास येत नाही, पण ती उघडली की तो सुगंध दूरवर पसरतो. तसेच अध्यात्म वृत्तीचे असते. ती उदयास आली की मनुष्य आपोआप धर्म आचरायला लागतो, परमार्थिक विचारांकडे झुकू लागतो. विज्ञान याचा अर्थ विदित ज्ञान, जे अगोदरपासून आहे पण अंधारात आहे ते उजेडात आणणे म्हणजे विज्ञान. वैज्ञानिकांना जे काही सुचते, त्यांना जे शोध लागतात ते भगवंतांच्या प्रेरणेनेच लागत असतात. विज्ञान हे काही नवीन निर्माण करत नाही. भगवंताशिवाय कोणालाही नवनिर्मितीचे कार्य करता येत नाही. वैज्ञानिकाला सांगितले की तुम्ही हिमालय पर्वत तयार करा, तर तो त्यांना निर्माण करता येणार नाही. याच विज्ञानाच्या मर्यादा आहेत. मोठमोठे वैज्ञानिक मान्य करतात की विश्वामध्ये अशी एक शक्ती आहे की ती या विश्वाचा गाडा काटेकोरपणे चालवते.
हे ज्ञानी लोक मांडतात की आम्हाला न समजणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अध्यात्म हे विज्ञानाच्या विरुद्ध नाही. विज्ञानाच्या शोधामुळे माणसांचे जीवन सुखकारक होत असेल तर त्याला अध्यात्माचा विरोध नाही. परंतु अनेक लोक स्वतःला बुद्धिवादी म्हणवतात व देवाचे अस्तित्व नाकारतात. आम्हीच सर्व निर्माण करणारे आहोत, अशा वृत्तीला अध्यात्माचा विरोध आहे. अध्यात्म आचरून फायदा काय, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण प्रश्न फायद्याचा नसून आत्मोन्नतीचा आहे. आत्मोन्नतीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. जसजशी मनुष्याची आत्मोन्नती होते तसतसा त्याचा विकासही होत जातो. चैत्र शुद्ध 4 धर्मपालन. सामान्य लोकांची कल्पना असते की पूजा अर्चा करणे, देवळात जाऊन दर्शन घेणे हाच खरा धर्म आहे. हे चूक आहे. पूजा करताना देवाला फुलं वाहणं, गंध लावणं, अत्तर लावणं हे मांगल्यप्रद व प्रसन्न वाटावे म्हणून तुम्ही करता. हा झाला तुमचा वैयक्तिक धर्म. त्याबरोबरच भूतदया दाखवणे, इतरांना मदत करणे, अशीच वृत्ती कायम बाळगणे, कोणाशीही नीट वागणे, चांगले बोलणे हा धर्मच आहे. परमेश्वर कृपा करताना किती फुले वाहिली, किती गंध लावले हे पाहत नाही, परंतु या साधकाने भूतदया किती दाखवली, इतरांना किती सहाय्य केले हे पाहतो. परमेश्वराचे मोजमाप हे असे असते. केवळ शाश्वत मूल्ये सांभाळणे म्हणजे धर्म असा अर्थ कोणीही घेऊ नये. तुम्ही जो कामधंदा किंवा नोकरी करता त्या देवाचे स्मरण करीत मन एकाग्र करून काम करीत राहिले व लोकांची सेवा करीत राहिले तरीही तो धर्मच होतो. जर शेजाऱ्यावर संकट आले तर त्याला मदत करण्यात धावून जाणे हा शेजार धर्म आहे. लोकांना त्या त्या वर्णाप्रमाणे धर्म आचरायला सांगितला आहे. शिक्षकाला जर विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर त्याचे समर्पक व व्यवस्थित उत्तर देऊन समाधान करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. तसेच एखाद्याचे काही दुखत असेल तर, रोग झाला असेल तर योग्य मार्गदर्शन करणे, त्याची प्रकृती सुधारणे हा डॉक्टरांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णातील लोकांनी त्यांचे काम मन लावून करावे. हे करीत असताना इतरांच्या मदतीला धावून जावे, भूतदया दाखवावी. जसे अध्यात्मात उच्च स्थितीला जाऊन काहीतरी साध्य केलेले साधू पुरुष निर्माण होतात, तसेच इतर क्षेत्रातही सेवा करून उच्च स्थितीला जाणारे साधू पुरुष निर्माण होतात. महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे वगैरे लोक अशा प्रकारचे साधू पुरुष होते. सत्पुरुष रोज जी पूजा अर्चा वगैरे ईश्वर सेवा करतात त्यामागे फार उदात्त व पवित्र हेतू असतो. लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या अडचणीच्या वेळी किंवा संकटात सहाय्य करणे व त्यासाठी ईश्वर सेवा म्हणजे शक्ती पूजा करणे हा त्यामागचा हेतू असतो. हा त्यांच्या धर्मपालनाचाच एक भाग आहे.